साई श्रद्धा संस्थेच्या वतीने महिला बचत गटांचा भव्य गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था, स्थानिक महिला बचत गट व डॉक्टर अग्रवाल आय केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय महिला बचत गटांचा भव्य गेट टुगेदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मी ज्या वेळेला हे बचत गटाची संकल्पना आली आणि त्याचा संपूर्ण अभ्यास केला आणि तिथून साई श्रद्धा नावाचा पहिला बचत गट चालू केला। साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्था ही आमची संस्था आहे आणि स्थानिक बचत गटांना शासनातर्फे जे आलेले उपक्रम आहेत, सुविधा आहेत, ह्याचं बऱ्याच मी बचत गटांना पाहिलं तर ते नॉलेज येत नव्हतं। मग अशा वेळेला ह्यांना संपूर्ण बचत गटामध्ये आपण सामावून घेऊन त्यांना शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तिथे कार्यान्वित कराव्यात ह्या उद्देशाने बचत गटाची स्थापना केली। 12 महिलांचा घेऊन हे बचत गट आपण चालू केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेला त्यांना लागणारं साहित्य, प्रशिक्षण हे शासनाचे जे मोफत आहेत ते त्यांच्या दरवाजापर्यंत आपण आणलेले आहेत। कौशल्य विकासच्या माध्यमातून आता प्रत्येक महिलेला त्या विविध जे शैक्षणिक आहे ते उपक्रम आपण राबवून देतो। प्रत्येक महिलेला 1 लाख रुपये कर्ज मिळतं आणि मिळालेत का? हां, 1 लाख रुपये आपण कर्ज मिळवून दिलेलं आहे आणि बँकेचे जे नियम आहेत त्यात सर्व जामीनदार वगैरे घेऊन आणि एवढे सर्व पेपर घ्यावे लागतात, पण इथे काही नाही। फक्त त्यांच्या गटातले 2 सदस्य घेऊन आपण त्यांना 1 लाख रुपये आणि एकही आमच्याकडे डिफॉल्टर नाही आहेत, संपूर्ण प्रामाणिकपणे हप्ते फेडतात आणि अशीच प्रगती त्यांची व्हावी हीच आमची इच्छा आहे। आणि त्याच उद्देशाने 50 बचत गट 2026 मध्ये पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे। आपण सर्वांनी मला सहकार्य देणार ना? नमस्कार, माझं नाव सौ पूजा निलेश जुदाळ। मी आमचं हे जे साई संस्थेचे जे महिला बचत गट आहे त्यांची संघटिका आहे। आमचा हा बचत गट सनद सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो आणि हे बचत गट गेले 14 वर्ष व्यवस्थित कार्यरत आहे। यामागे सरांचा आणि सगळ्या महिलांचा एकच उद्देश आहे की प्रत्येक महिला ही सक्षम व्हावी, तिला रोजगार मिळावा आणि त्यांचं पुढे प्रगती व्हावी, या दृष्टीने आम्ही आमचे हे बचत गट आहे ते चालवत असतो। आमचे एकूण 30 बचत गट आहेत। 40 बचत गट आहेत आमचे, 40। आमचा हा जो बचत गट आहे हा सनद सरांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतो।